कसं सांगू आता तुला? मी बोलू का? अगं बोल की, मगाधरण मी काय सांगतोय, बोल काहीतरी. बस. हे बघ सुजा, आई साहेबांच्या पण काही मनात नाहीये ती पोरगी, आणि अपर्णा पण काही ऐकणं झालीये, हाय की नाही? मला काय वाटतं माहिती का, तुझं आणि तिचं लग्न व्हावं असं देवाच्याच मनात नसेल बघ. सुजा, मला खरंच असं वाटतंय रे की तू होल्डवर राहावस. मी तर म्हणते ना, तू या सगळ्याचा विचारच करू नकोस बघ. हे जे काय घडतंय ना, यातनं नक्की काहीतरी चांगलं निघणार आहे असाच विचार कर. हा, सुजा. सुजा, मी काही चुकीचं बोलले का रे? हे बघ, माझ्याकडनं काही चुकलं असेल ना, तर म्हणजे तुला जर तसं वाटत असेल ना, तर तसं काही. त्यांचा आशीर्वाद नाही मिळाला तर माझ्या मेहनतीला काहीच अर्थ नाहीये. कसं कन्व्हिन्स करू तेही कळत नाही. अहो, तुम्ही शांत व्हा बघू. अहो, कोणती पण आई तिच्या लेकराच्या महत्वाच्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे एकदम खंबीरपणे उभी असते बघा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आई साहेब उद्या नक्की येतील, मला माहितीये ना. आणि आपल्या भूमिपूजेचा नारळ त्यांच्याच हाती फुटणार आहे. माझी पण हीच इच्छा आहे, त्या तिथे असाव्यात. काय ग? मी काय म्हणते, तुम्ही भा पुढं. ते बेबी मावशींबरोबर यायचंय ना, त्यांना आवरायला अजून वेळ आहे. तुम्ही भा पुढं, नाही तर उगाच आमच्यामुळे तुम्हाला उशीर व्हायचा. बर, लवकर या. हा, तिचं आपली वेगळंच असते, नाही तर काय. रणजित्रा, माणसं खोळंबली आहेत. नारळ वाढवूया आपण उद्घाटनाचा. अहो साहेब, अगोदरच खूप उशीर झालाय, मुहूर्त टळून चाललाय. चला. शिक्षा दिली आशिषने मला. कधी कधी तर वाटतं की त्याने स्वतःला संपवण्याऐवजी मलाच संपवलं असतं तर फार बरं झालं असतं. तुम्ही एकदा जर मला स्वतःहून विचारलं असतं तर मी स्वतःहून तुम्हाला सगळं सांगितलं असतं. मी तुला विचारायचं. कसं विचारतील? यांचे सोर्सेसच वेगळे आहेत ना.
माझ्यावर असं संशय घेऊन तुम्ही माझाच नाही, आमच्या प्रेमाचा, आपल्या नात्याचा अपमान केलाय. सुजितजींना केवढा विश्वास होता तुमच्याबद्दल की काही होऊ दे, तुम्ही नक्की आमच्या पाठीशी उभ्या राहा. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं वहिनी साहेब, की तुम्ही बाकीच्यांसारख्याच निघाला. संशय कोत्या मनाचे. शुद्धीवर आहात का बेबी? रणजितराव आणि ही पोरगी दोघे मूर्खच आहेत, पण तुम्हाला कळत नाही का काय उपद्व्याप करायला चालल्यात या? रणजितरावांनी सरकारी नोकरी करणं आम्हाला कधीच मान्य नव्हतं, यांचा तर प्रश्नच येत नाही. ढाले पाटलांची सून सरकारी नोकरी करणार नाही. रणजितराव, मनाची नाही निदान जनाची तरी धरा. तुम्हाला एवढीच भीक लागली होती तर आम्हाला सांगायचं, आम्ही दिले असते ना पैसे. आणि पैशांसाठी बायकोला कामाला लावायचं का? आयुष्यभर तिच्या जीवावर कुटका मोडायचा इरादा आहे. तात्यासाहेब भाऊजी, मी पोलिसात पैसे कमावण्यासाठी जात नाही. मला जरा आर्थिक मदत हवी होती. हो, म्हणजे ऑलमोस्ट त्याच्यापेक्षा थोडी जास्त. इट्स ओके, इट्स ओके. मी करतो मॅनेज. येस येस येस, टेक केअर. तात्यासाहेब जाधव आमच्या शब्दाबाहेर नाहीत. आता कोणाला फोन लावणार रणजितराव? भागवत मामा? भागवत मामा, कसे आहात? अहो, आज्ञा कसली? रिक्वेस्ट होती. हा, मला जरा आर्थिक मदत हवी होती. नाही, ऍक्च्युली माझ्याकडे फायनान्सर होता, पण ऐनवेळी त्याने बॅकआउट केलाय. हो, जरा त्याची अडचण होती. ठीक आहे मामा, हरकत नाही. येस येस येस, तुम्ही काळजी घ्या. येस. प्राणवायू मेंदूच्या प्रत्येक शिरेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तुमची बुद्धी चालली पाहिजे. मग चक्षु उघडतील आणि तुम्हाला लांबवरच दिसायला लागेल. दीर्घ श्वास घ्या. इथं श्वास बंद पडायची वेळ आली आमच्यावर. एवढी चांगली संधी होती, कशाला सोडताय? का रणजित भाऊजींना मदत करताय? असं अचानक बंधुप्रेम का उफाळून लागले तुमचं? हा, प्रश्न 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 येऊ द्या, सगळे प्रश्न विचारा. जे काही मनात आहे ना, सगळं बाहेर येऊ द्या. त्या पोरीची लायकी नाही हो. कशाला नादाला लागताय उगाच? त्यांना पैशांची गरज आहे ना, तडफडू दे की, मग मरू दे की. परस्पर काट्यानं काटा निघतोय, तुम्ही कशाला उगाच लाचकन द्यायला निघालाय? हा, कशाला रणजित भाऊजींना मदत करताय तुम्ही? आपला काय संबंध आहे? दीर्घ श्वास घ्या, लांबच बघा.
लांबचं.